प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? ए. तुळजा, बी. शस्त्र, सी. जगदंबा, डी. भवानी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भवानी. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? ए. तानाजी, बी. दादोजी, सी. सदाशिव, डी. रामजी दत्तो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे रामजी दत्तो. प्रश्न तिसरा, प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? ए. रामदास, बी. दादोजी, सी. हंबीरराव, डी. बाजीप्रभू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हंबीरराव. पुढचा प्रश्न, पुरंदरच्या तहाने शिवरायांकडे किती किल्ले राहिले? ए. 17 किल्ले, बी. 15 किल्ले, सी. 12 किल्ले, डी. 10 किल्ले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 12 किल्ले. प्रश्न पाचवा, 1663 मध्ये शिवरायांनी कोणावर हल्ला केला? ए. अकबर, बी. शाहिस्त्री खान, सी. अफजल खान, डी. आदिलशाह. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शाहिस्त्री खान. पुढचा प्रश्न, शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? ए. 23 नोव्हेंबर, बी. 15 नोव्हेंबर, सी. 10 नोव्हेंबर, डी. 12 डिसेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 10 नोव्हेंबर. प्रश्न सातवा, शिवरायांनी कोणत्या गावी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला? ए. शिवपूर, बी. रामनगर, सी. करंजगाव, डी. पारगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पारगाव. पुढचा प्रश्न, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? ए. हिंदी, बी. संस्कृत, सी. तेलुगू, डी. मराठी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संस्कृत. प्रश्न नववा, शिवकाळात एकूण किती मावळखोरी प्रचलित होते? ए. 12, बी. 15, सी. 20, डी. 22. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 12. शेवटचा प्रश्न, शिवजन्माच्या समयी शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? ए. सदाशिव, बी. तानाजी, सी. दादोजी, डी. सिदोजी. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.